नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजच्या भागाचे रिव्ह्यू ऐकणार आहोत। आजचा एपिसोड म्हणजे माणसांवरचा विश्वास आणि नात्यांची किंमत आणि एका स्त्रीचं दिसणारं अस्तित्व यावरचा आरसा आहे। एका बाजूला आपण बघणार आहोत 5 लाखांचा फंड, दुसऱ्या बाजूला प्रेमासाठी धडपडणारा नवरा आणि तिसऱ्या बाजूला स्वतःची जागा शोधणारी बाई। आजचा भाग ना प्रेक्षकांनो तुमच्या मनाला भेटणारा असा एपिसोड आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला। इकडे आपण बघतो की नंदिनीला चित्राचा फोन येतो। ती म्हणती, हो चित्रा, मला माहिती आहे की तू फंडच्या चौकशीसाठीच फोन केला आहेत ना। नंदिनी म्हणती की माझे प्रयत्न सुरूच आहेत ग, पण आता चित्रा म्हणती की म्हणजे तू आनंद निवासचं अकाउंट चेक केलं नाही का? नंदिनी म्हणते की म्हणजे काय झालं? चित्रा म्हणती, अगं ताई, आपल्या आनंद निवासच्या अकाउंट मध्ये 5 लाख रुपये जमा झाले। हे ऐकून नंदिनीला शॉक होतोच। ती म्हणते की काय? ती म्हणती की अगं सांगतेस काय? कोणी दिले? कुठून आले तेवढे पैसे? आणि तेवढ्या तिथे शारदा काकू येऊन म्हणतात की 50,000 लोकांनी। नंदिनी म्हणती की 50,000 लोकांनी? अगं आई, फंडिंगसाठी अशी कुठली ऍड नव्हती दिली आम्ही। नंदिनी म्हणते की एक मिनिट हा चित्रा, मी तुला परत कॉल करते। नंदिनी विचारती, अगं आई, एवढे 50,000 लोक आलेत कुठून? तेवढ्यात शारदा काकू तिच्या आईला जीवाने बनवलेला ब्लॉग दाखवतात आणि नंदिनी पण तो ब्लॉग बघते। जीवा म्हणतो की नमस्कार मित्रांनो, आजवर माझ्या प्रेमासाठी तुम्ही सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला, पण आज मला वेगळ्या कारणासाठी तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे। माझी बायको नंदिनी आनंद निवास नावाचं एक एनजीओ सांभाळते। तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये, तिच्या एनजीओचे फंड संपलेत। तिला 5 लाखांची गरज आहे। तिच्या एनजीओने केलेल्या कामांमुळे खूप लोकांना मदत झाली, पण आज तिला मदतीची गरज आहे। प्रेक्षकांनो, हे सुद्धा नंदिनीला अभिमानास्पद गोष्ट आहे की जीवाने स्वतः काही दिलं नाही, पण फंड बरोबर लोकांकडनं गोळा केला। हे खूप अभिमानास्पद आहे। जीवा म्हणतोय, काय म्हणतायत, करूया का मदत? जीवा म्हणतो की तुम्हाला फार काय करायचं नाहीये, माझे 50,000 फॉलोअर्स आहेत। तो म्हणतो की प्रत्येकी 10 रुपये तुम्हाला खाली दिलेल्या अकाउंट्सवर पाठवायचे आहेत। जीवा म्हणतो की आजकालच्या काळात 10 रुपये खूप छोटी अमाऊंट आहेत, पण तुमचे 10 रुपये खूप मोठा बदल घडवणार आहेत। माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी, माझ्या नंदिनीसाठी इतकं करा प्लीज, थँक्यू। नंदिनी म्हणते की जीवाने इतक्या सहज 5 लाख रुपये जमवलेत। आणि बघा, शारदा काकू तिच्या हातातनं फोन घेता आणि म्हणतात की नंदिनी, हे जितकं दिसतं तितकं सहज नाहीये। तो मुलगा गेले 19 दिवस बाहेर राहून तुला जिंकण्याचा प्रयत्न करतोय। ही त्याच्या 19 दिवसांची मेहनत आहे आणि त्याने हे सगळं 19 दिवसात 50,000 कमवलेलेच लोक आहेत। त्याच्या एका विनंतीवर ह्या सगळ्यांनी त्याला 5 लाख रुपये दिले। तो 19 दिवसांमध्ये अनोळख्या 50,000 लोकांचा विश्वास जिंकू शकला। शारदा काकू खूप मोठी गोष्ट बोलून जातात। त्या म्हणतात की त्याला फक्त तुला जिंकता आलं नाही, कधी कधी बाहेरच्या माणसांना आपली पारख होते। त्या म्हणतात की आपलीच माणसं पुन्हा पुन्हा आपल्याला चाचपडत राहतात। त्या म्हणतात हरकत नाही, आणखीन थोडा वेळ लागेल, पण तो तुला मिळवेल एवढं मात्र नक्की। शारदा काकू म्हणतात की नंदिनी, त्याची सगळी धडपड तुझ्यासाठी आहे, त्यांनी एवढं केलं आहे, आता तरी तू त्यांचा विचार कर। असं बोलून शारदा काकू मात्र तिथनं निघून जातात। इकडे आपण बघणार आहोत आता नंदिनीचा विचार करू द्यात। आता यांचा प्रोजेक्ट 6 कुठपर्यंत आलाय तो बघूयात। तर रम्या म्हणते की आपण यात अजून काही ऍडिशनल गोष्टी करू शकतो। पार्थ म्हणतो की तुम्हाला अजून बाकीच्या डिझाईन्स हवे असतील तर यात बघा। आणि प्रेक्षकांना आता ह्या ज्या क्लायंट्सला आहे त्यांना नवीन काहीतरी पाहिजे असतं, त्यामुळे ते पार्थ आणि रम्याशी त्या विषयांवर बोलत असतात। आणि तेवढ्या तिथे आपण बघतो की काव्या येते, पण पार्थ इतका बिझी असतो ना प्रेक्षकांनो की त्याला नंदिनी तिथे आलेली हे दिसत सुद्धा नाही। नंदिनी त्याला हात करते, टिफिन दाखवते, खूप काही करते, पण त्याचं लक्ष काही काव्याकडे जात नाही। आणि त्यातला तर हे 4 जण असतात, त्यामध्ये एक म्हणतो की हे बघा, आपलं हे प्रोजेक्ट टॉप 10-20 आहेत। हे प्रोजेक्ट जर क्लायंटला आवडतच नसेल तर हे करून काय फायदा? तेवढ्यात तिथे प्रेक्षकांनो काव्या येते आणि रम्या म्हणते की तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ती लगेच काव्याला बघते आणि रम्या लगेच म्हणते की काय आहे हे? काव्या म्हणते, सॉरी तुमची मीटिंग चालू आहे आणि मी मध्येच मला यायला लागलं, पण अहो डब्बा विसरलात तुम्ही घरी म्हणून आणला, हे घ्या। आणि रम्या बघा टॉर्चर करण्यात 1 नंबर आहे। ती म्हणते की चालू मीटिंग मध्ये घुसू नये, एवढा सेन्स नाहीये का होणाऱ्या IAS ला? आणि तेवढ्यात तो म्हणतो की IAS, काव्या तुम्ही IAS करतायत का? ते म्हणतात की गुड, मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता,
पारच्या पाठीशी उभी डॅशिंग काव्या म्हणते की थँक्यू सर, पण मी तेच केलं. कुठलीही स्त्री एका नवऱ्याच्या पाठीशी उभी राहील तेच, काहीच वेगळं नाही केलंय मी त्यात. इकडे काव्या म्हणते की यू कॅरी ऑन, सॉरी मी मध्येच इंटरप्ट झाली ते. पार्थ म्हणतो की थँक्स फॉर द टिफिन, बसा तुम्ही बाहेर, मी आलो. आणि बघा त्यातला तो म्हणतो की तुम्ही प्रोजेक्ट 6 वर थोडंसं रिवर्क करा, कारण मला वाटतं की हा प्रोजेक्ट अर्धवट आहे. तुम्ही मेन्शन केलं त्याप्रमाणे देवघर अलॉंग विथ पार्टी एरिया ओपन विथ टेरेस कॅफे, त्यानंतर मिनी थिएटर, वर्क फ्रॉम होम करण्यासाठी वर्क एरिया, आणि हे सगळं काव्याना ऐकत असते. आणि मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया. ते म्हणतात की या प्रोजेक्ट मध्ये आणखीन काहीतरी हवं, आणि एवढं सुद्धा असून सुद्धा की आम्हाला हा प्रोजेक्ट अपूर्ण वाटतो आहे. तेवढ्यात काव्या त्यांना म्हणते की मी एक सुचवू का. बघा काव्या असं मोधेच बोलल्यानंतर रम्या आणि पार्थला थोडं विचित्र वाटतं. तेवढ्यात काव्या तिथे येते आणि म्हणते की पार्थ देशमुखांचं आयुष्य आणि हा प्रोजेक्ट मी पूर्ण करू शकते. आता रम्या बघा एक चान्स सोडत नसते, पण तिथल्या आजूबाजूला बसलेले क्लायंट बघून रम्या पोलाइटपणे तिला म्हणते की तू अजून इथेच. पार्थ म्हणाला ना तुला बाहेर बस, तो येईल. आमची मीटिंग अजून सुरूच आहेत. अशा वेळी मध्ये येऊ नये. एवढे बेसिक एथिकेट्स कळायला हवेच आहेत ना IAS शिकणाऱ्या मुलीला. तेवढ्यात पार्थ म्हणतो की थांब रम्या, प्लीज सिट डाऊन. आणि पार्थ म्हणतो की आज IAS ची प्रॅक्टिकल एक्झाम तर होऊनच जाऊ द्यात. आणि पार्थ म्हणतो की सांगा हे अपूर्ण राहिलेलं प्रोजेक्ट तुम्ही कसं पूर्ण करू शकाल मिसेस काव्या पार्थ देशमुख. आणि प्रेक्षकांनो इकडे पार्थने सुद्धा न कळत पूर्ण नाव घेतलेलं असतं काव्याचं, काव्या पार्थ देशमुख. त्यामुळे इकडे जलस होती ही रम्या. आता इकडे आपण बघू काव्याचा IASचं प्रॅक्टिकल कसं होणार ते, पण त्याआधी जे बिघडलेले पोहे होते ते दुरुस्त करून आणलेले असतात नंदिनीने जीवासाठी. आणि नंदिनी म्हणते की आता टेस्ट करा. आणि आता जीवा पोहे खातो आणि म्हणतो की आता करेक्ट झाले. जीवा म्हणतो की तुझ्या हातातली चव मिठात उतरली असेल आणि मिठातली चव पोह्यात. आणि नंदिनी म्हणते की चव तर तुमच्यामुळे आली आहे जीवा. जीवा म्हणतो की नंदिनी म्हणते काय करू, फंड मॅनेज होत नव्हते म्हणून थोडी डिस्टर्ब होती मी. ती म्हणते की म्हणजे माझ्या बाजूने मी प्रयत्न तर करतच होते, पण तुमच्या मॅजिकमुळे माझ्याकडे तर 5 लाख रुपये जमलेत. थँक्यू सो मच. जेव्हा म्हणतोय की बायकोसाठी काय पण. तो म्हणतो तुला सांगू का, तुला मी अडचणी टेन्शन मध्ये नाही बघू शकत, त्यासाठी मी काय वाटेल ते करायची तयारी असते माझी. आणि प्रेक्षकांना आपल्याला इथे गुड्डू पण दाखवलाय, तोही झाडांना पाणी घालताना. तेवढ्यात नंदिनी त्याला म्हणते की पोहे खाऊन घ्या. जीवा म्हणतो की तू खाल्लेस का. नंदिनी म्हणते की नाही, पण आता पोटभर खाईल. जीवा म्हणतोय नाही खाल्ले तर मी आत येईल भरवायला. आणि दोघे कॉमेडी म्हणजे थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी बोलतात. आणि तेवढ्यात जीवा म्हणतो की कमाल झालेत पोहे. जीवा म्हणतो की सुदामाच्या पोह्यानंतर नंदिनीच्या पोह्यांचा नंबर लागला पाहिजे, बेस्ट आहे. आणि प्रेक्षकांनो एवढं बोलून आता नंदिनी मध्ये जाणार, तेवढ्यात तिला चित्राचं बोलणं आठवतं. चित्रा म्हणते की ज्यांना माझी काळजी आहे त्यांनीच माझं कन्यादान करावं असं मला वाटतंय. ती म्हणते की तू आणि जीवा दादा माझं कन्यादान कराल ना, माझ्या लग्नासाठी जोडीने बसाल ना. आणि हेच तिला जीवाला विचारायचं असतं. परत नंदिनी मागे येते आणि म्हणते की जीवा माझ्यासाठी एक कराल. जीवा म्हणतो कराल, केलं. नंदिनी म्हणते की अहो आधी ऐकून तर घ्या. जीवा म्हणतोय की ऐकायची गरजच नाहीये, केलं पण बरं सांग. नंदिनी म्हणते की उद्या चित्राच्या लग्नाला माझ्यासोबत याल. जीवा म्हणतोय की येईल ना, त्यात काय. आणि नंतर त्याला कळतं, म्हणतो काय. जीवा उठतो आणि म्हणतो की तू मला सोबत यायला सांगतेस. नंदिनी घाबरते. ती म्हणते की हो. तो म्हणतोय की तू मला सोबत यायला सांगतेस. नंदिनी म्हणते की याल ना. जीवा म्हणतो याल काय, आनंदाने छान रेडी होऊन येईल मी. आणि तो म्हणतो ठरलं तर मग. आणि तिला पोळ्याचा घास भरवतो. गुड्ड्या तिथं पाणी मारत असतो, त्याच्याजवळ असं उछल्या मारत आनंदाने त्याच्याजवळ जातो. आणि ते पाणी त्या आनंदाचा वर्षाव करत असतो. त्या पाणी त्याच्या अंगावर काय उडवत असतो, स्वतःवर काय उडवत असतो, एवढा त्याला काय आनंद झालेला असतो. आणि इकडं नंदिनीला त्याची काळजी असते की तो असा बिनधास्तपणे उड्या मारतो. आणि आता इकडे यांच्या आनंदाला तर काही कोणाची नजर नको लागायला. पण आता आपलं बघूया की आपल्या IASचं प्रॅक्टिकल एक्झाम कसं चालू आहे ते. ती म्हणती देवघर स्विमिंग पूल विथ पार्टी एरिया, प्ले एरिया, मिनी थिएटर, ओपन टेरेस, वर्क फ्रॉम होम करण्यासाठी वर्क प्लेस म्हणजे लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे, सिनियर सिटीजन साठी देवघर आहेत, वर्क फ्रॉम होम करण्यासाठी वर्क स्पेस आहेत, मित्रमंडळींसाठी पार्टी एरिया आहेत. म्हणजे घरातल्या प्रत्येक माणसासाठी त्या घरात काही ना काहीतरी आहे.
पण बरोबर आहे तुमचं. ती म्हणते की या सगळ्यात एक गोष्ट तर नक्कीच अपूर्ण आहेत. ती म्हणते की या घरामध्ये या घरातल्या बाईसाठी तर काहीच नाहीये. तेवढ्यात रम्या म्हणते की वर्क प्लेस काय फक्त पुरुषांची मक्तेदारी नाहीये, तिथे घरातली स्त्री जाऊन काम करू शकते नाही का, आणि देवघरामध्ये पण ती असते. शिवाय पार्टी एरियामध्ये ती तिच्या फ्रेंड सोबत पार्टी एन्जॉय करू शकते. मुख्य म्हणजे काय, संपूर्ण घर हे त्या स्त्रीचं असतं. रम्या म्हणते मग तिच्यासाठी वेगळी रूम कशाला. काव्या म्हणते की सांगते, नाही बरोबर आहे तुझं, वर्क एरिया ही फक्त पुरुषांची मक्तेदारी नाहीये, पण तिथे काम करणारी बाई नसते, एम्प्लॉई असते, एक माणूस असते. ते तिचं काम झालं, पण त्याच्या पलीकडे पण खरं आहे ते घरातली स्त्री देवघरासमोर पण बसू शकते, पार्टी स्पेस मध्ये पार्टीही करू शकते, पण त्या तिच्यासाठी बनलेल्या जागा नाहीयेत ना. म्हणून तिला तिच्यासाठी तिची एक जागा असायला हवी, म्हणून ती तिची स्पेस जगू शकते. तिला जे हवं ते ती करू शकते. आणि प्रेक्षकांनो, हे काव्याचं म्हणणं ना पार्थला अगदी मनाला टोचलेलं असतं, म्हणजे मनाला भेटलं असतं आणि त्याला ते आवडलं देखील असतं. काव्यामध्ये काय आहे ना, जेव्हा एखादी मुलगी लग्न करून तिच्या सासरी जाते तेव्हा तिचे कपडे सुद्धा तिच्या नवऱ्याच्या कपाटात थोडीशी एक जागा करून ठेवले जातात. सासूबाईंच्याच किचन मध्ये तिच्यासाठी थोडीशी जागा सुचते. सासरी देवघरात, नेहमीच्या देवघरात तिची अन्नपूर्णा मांडते. असंच होतं प्रत्येकाचं. काव्या म्हणते की आपण बघितलंच असेल, कित्येक घरांमध्ये फोटो फ्रेम्स लावलेल्या असतील, अगदी 4-4 पिढ्यांपासून सगळ्यांचे फोटो असतात. पण मला सांगा, असं कुठलं घर आहे, असं कुठलं सासर आहे सूनबाईच्या लहानपणीचे फोटो लावलेले असतात. हा प्रेक्षकांनो प्रश्न अगदी उत्तम झालेला असतो. म्हणून सांगते, तुमच्या प्रोजेक्टमध्ये, तुमच्या प्रोजेक्ट 6 मध्ये अशी तिची एक जागा असायला हवी जिथे तिच्या वस्तू मोकळा श्वास घेतील. ती म्हणते की काय आहे ना सर, पाठवणी केल्यानंतर तिच्या माहेरच्यांना असं वाटतं सासर ही तिच्या हक्काची जागा आहे, आणि सासरच्यांना वाटतं माहेर तिच्या हक्काची जागा, तिथे तिला आराम मिळू शकतो. पण वास्तवात तिची हक्काची अशी एकही जागा नसते. म्हणून तुम्हाला एक सांगते, तुमच्या या प्रोजेक्ट 6 मध्ये तिची अशी एक जागा ठेवा. मला खात्री आहे तुमच्या कस्टमर्सना ही आयडिया नक्की आवडेल. आणि काव्या लगेच तिकडे समोर जाते आणि म्हणते की सर, काय असताना नवरा, सासू सासरे, मुलं, घरातली कामं, बाहेरची कामं, पैसे कमवणं, सणवार, ह्या सगळ्या गोष्टी बाई अगदी निश्चिने रोज करते हो. संसाराच्या सप्तपदीतली 7 पावलं ती बाई रोज चालते हो. ती 7 पावलं थकवतात तिला, दमते ती. मग तिला तुमच्या या 6 मध्ये तिची अशी जागा नको, तिची अशी रूम नको जिथे जाऊन ती मोकळा श्वास घेऊ शकेल, अगदी मन मोकळेपणाने बागडू शकेल, घिरक्या घेऊ शकेल, हसू शकेल, रडू शकेल, तिला जे हवं ते ती करू शकेल. प्रेक्षकांनो बघा, पार्थच्या चेहऱ्यावरचं हसू आपल्याला दाखवत आहे की पार्थ काव्याच्या म्हणण्यावर ऍग्री झालेला असतो. काव्या म्हणते की तिला पाहिजे असेल तर ती व्यायाम करू शकेल, किंवा तिचा वेळ घेऊन ती छान तयार होऊ शकेल. काही नाही तर तिच्या सगळ्या चिंता, सगळ्या काळजा तिच्या खोलीबाहेर उभ्या करून तिच्या खोलीत ती गाढ झोपू शकेल. काव्या म्हणते की काय आहेत ना, सगळ्यांनी आजपर्यंत मास्टर बेडरूम पाहिली आहेत, गेस्ट रूम पाहिली आहे, किड्स रूम पाहिली आहे, पण तिची रूम नाही पाहिली. पण आता ती सगळ्यांना बघायला मिळेल पार्थ देशमुखांच्या प्रोजेक्ट मध्ये. आणि प्रेक्षकांनो बघा, काव्याचं एवढं सगळं ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. ते म्हणतात की ब्रिलियंट, एक नंबर. आणि पार्थ स्वतः सुद्धा काव्याच्या या प्रेझेंटेशनवर टाळ्या वाजवत असतो. आणि पण तो त्यातलं एक म्हणतात की पण ह्या प्रोजेक्टचे नाव 6 नसेल, काहीतरी वेगळं असेल. आणि पार्थ म्हणतो की आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही काहीतरी नवीन नाव सुचवतो. तेवढ्यात रम्या म्हणते की हो, आम्ही काहीतरी लवकरच नवीन नावं शोधू आणि तुम्हाला. तेवढ्यात काव्या म्हणते की सॉरी, पण मी काही सुचवू का. आणि पार्थ सुद्धा तिला सपोर्ट करतो. तिला बिलकुल त्याने हे केलेलं नसतं. हेच खूप मला आवडलेलं आहे प्रेक्षकांनो. आणि पार्थ तिला म्हणतो की बोल. काव्या म्हणते की मला असं वाटतं की प्रोजेक्टमध्ये जेव्हा 6 गोष्टी होत्या त्यामुळे प्रोजेक्टचं नाव 6 होतं. आता प्रोजेक्टमध्ये 7 गोष्टी आहेत, म्हणून तुम्ही आता प्रोजेक्टचं नाव इंद्रधनुष्य ठेवा ना. रम्या तर डोक्यालाच हात लावते. पण इकडे बघा, काव्याचं पूर्ण त्यावर कन्सेप्ट सांगितलेली असते. ती म्हणते की 7 रंग, 7 आकर्षण, इंद्रधनुष्य. आणि प्रेक्षकांनो, तिची कन्सेप्ट सगळ्यांना देखील आवडलेली असते. आणि हे ऐकून सगळेजण छान अशा तिच्या प्रेझेंटेशनसाठी टाळ्या वाजवतात. आणि पार्थ देखील.
आणि त्यातले ते सर म्हणतात की अहो काव्याजी, खरंच खूप छान नाव आहे, मान गए आपको. एक सांगू का, तुम्ही खरंच खूप चांगला एक IAS अधिकारी व्हाल. अहो कसल्या स्मार्ट आहात तुम्ही. काव्या म्हणते की हो मग बायको कोणाची आहे. आणि पार्थ सुद्धा म्हणतो की आय ॲग्री. पार्थही म्हणतो की काव्या, खरंच तुम्ही खूप उत्तम IAS ऑफिसर व्हाल. आणि बघा, जेव्हा पार्थ काव्याची तारीफ करतो, मात्र इकडे रम्या जलस 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 होत असते. पार्थ म्हणतो की काव्या, तुम्ही खूप हुशार आहात, संवेदनशील आहात आणि विशेष म्हणजे पटकन निर्णय घ्यायची क्षमता आहे तुमच्यात. पार्थ म्हणतो की ब्रिलियंट, यू आर व्हेरी ब्रिलियंट. इकडे काव्या म्हणते की फक्त टुडे, आणि सगळेजण असतात. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इकडे आपण आईचं बघू, मुलांसाठीचं प्रेम. ती देवाजवळ प्रार्थना करते आणि म्हणते की बाप्पा, माझ्या मुलांना, माझ्या सुनांना सुखी ठेव रे. कसं आहे माझं ते दुसरं पर, बायकोला जिंकण्यासाठी एवढी परीक्षा द्यावी लागते आहे त्याला. आणि तेवढ्यात तिथे जीवा सुद्धा आलेला असतो बरं का, मानिनी काकूंना भेटायला. मानिनी काकू म्हणतात की माझा जीवा मला दिसतही नाही दिवसेंदिवस. बाप्पा कसा आहे रे माझा जीवा, त्याला सुखात ठेव. आणि तेवढ्यात जीवा मागून म्हणतो की थासू. मानिनी काकू म्हणतात की बाप्पा, मला दिवसात ढवळ्या जीवाच्या आवाजाचा भास व्हायला लागला आहेत की काय. आणि जीवा म्हणतो गई भासवा पाणी में. आणि खरंच मग मानिनी काकू मागे वळून बघतात तर काय, जीवा खरंच आलेला असतो. त्यांचा आनंद प्रेक्षकांनो गगनात मावेन असा झालेला असतो. त्याला घट्ट मिठी मारून त्यांना इतका आनंद होतो. जीवा तर काय, मानिनी काकूंना डायरेक्ट उचलूनच घेतो. तो म्हणतो कशी आहेस तू, मी स्वतः आलो आहे. मानिनी काकू पण त्याला विचारतात की तू कसा आहे. तो म्हणतो की हम तो एकदम बढ़िया है बा, तू कैसन, तुम्हारा लड़का तुम्हारे सामने खडा आहे. आणि जीवा आईला उचून गोल 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 फिरत असतो. प्रेक्षकांनो, त्याला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आईला समोर बघून. आणि तो उचलून सोफ्यावर बसवतो आणि आईला म्हणतो की मला आता छान तुझ्या मांडीवर छान असं डोकं ठेवून शांत झोपू देत. आणि आई म्हणते की कसा आहेस रे बाळा जीवा. जीवा म्हणतो की अरे हम तो एकदम बढिया हूँ. आणि मानेली काकू म्हणतात की हे काय रे तुझं नवीन, तू भलत्याच लहेजात बोलतो आहेस तू. हा. आणि जीवा म्हणतो की हा हा हा, तुला माहिती नाही ना काय झालं आहे. तय्याबलीने मला अडवण्यासाठी तिथे गुड्डू नावाचा एक वॉचमन ठेवला. मानिनी काकू म्हणतात की एक मिनिट, आता हा तय्याबली कोण, गुड्डू कोण. जीवा म्हणतो की असं काय करतेस, तय्याबली म्हणजे नंदिनीचा बाप. तेवढ्यात मानिनी काकू त्याला म्हणतात की ए, आणि जीवा असं म्हणतो की सॉरी नंदिनीचे वडील, त्यांनी मला अडवण्यासाठी गुड्डू नावाचा एक वॉचमन ठेवला. त्याची ही भाषा आहे, पण मी काय केलं, मी हुशार आहेत ना, मी त्याच्याशी गट्टीच केली. मी मस्त आपला तांबडा पांढरा रस्ता ओढतो आणि त्याच्या हातचा लिट्टी चोखा खातो बस. मानिनी काकू म्हणतात की वा, फक्त तू त्या वॉचमनची मैत्रीच केली नाहीये, तर तू त्याच्या भाषेसोबत सुद्धा मैत्री केली आहे. जेव्हा म्हणतोय की एक्झॅक्टली. मग मानिनी काकूंना थोडं वाईट वाटतं. त्या म्हणतात की जीवा, म्हणजे तुला असं वॉचमन सोबत राहावं लागतं. जीवा म्हणतोय की म्हणजे काय. तो म्हणतो की वॉचमन माणूस नसतो का. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की असं कुठे म्हणालेस मी. त्या म्हणतात की जीवा, अरे देशमुखांचा मुलगा असा उघड्यावर अंघोळ करतो, उघड्यावर झोपतो, वॉचमन बरोबर राहतो म्हटल्यावर आईचं मन तुटणारच ना. तेवढ्यात जीवा म्हणतो की अगं आई, तू ना रडू नकोस आता प्लीज. तो म्हणतो की तू जर रडलीस ना तर माझंही मन तुटेल. हा. जीवा म्हणतोय की अरे तोरे आसू बडे अनमोल हे. तेवढ्यात मानिनी काकू त्याला एक फटका मारतात आणि म्हणतात की कधीतरी सिरियसली बोल जीवा. जीवा म्हणतोय की तुला एक सांगतो, तू नको ना लोड घेऊ. तो म्हणतो की मला सांग, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माप असतं की नाही. त्यात तर माझं नाव जंगमे जय आहे. मानिनी काकू म्हणतात की काय आहे. तो म्हणतो की जंगमे जय. आणि मानिनी काकू म्हणतात की हे नाव मी नाही ठेवलंय. मग जेव्हा म्हणतो की हे नाव वसवात त्याने ठेवलंय, जिंकणार तर मी आहेतच. मानिनी काकू म्हणतात जिंकणार तू आहेसच, पण अजून किती दिवस लागतील रे. त्या म्हणतात की रोज आठवण येते तुझी. इथे घरातल्यांना असं वाटतं की आईला जीवाची आठवणच येत नाही. असं नाहीये, रोज जेवायला घेतलं ना, हात घेतला की हात अडकतो. मागे गणेशोत्सवाला मोदक केले की एवढी आठवण आली तुझी, म्हणून मी मुद्दाम तुला रोज वगैरे फोन करत नाही, कारण तुझा आवाज ऐकला की मग मला रडू येईल म्हणून. जीवा म्हणतो की पुष्पा रो मत. जीवा म्हणते की रडू कंट्रोल करतेस, पण बाप्पाला माझ्याबद्दल बोलून बोलून केवढा त्रास देत होती, ऐकलं मी सगळं. आणि तेवढ्यात आता आईला त्याच्या गालावरचे ते लाल लाल ॲलर्जी दिसते.
आणि त्या म्हणतात की "ए, काय झालं तुला?" जीवा म्हणतो कुठे काय काय नाही. त्या म्हणतात की "हे बघ कपाळावर पण आहे." जीवा म्हणतो की "अगं नाही ग." त्या म्हणतात की "जीवा तुला अलर्जी नाही येत ना झाली?" तो म्हणतो की "छे छे छे काही काय कसली अलर्जी?" त्या म्हणतात "तू खरं सांग हं." जीवा म्हणतो की "अगं नाही नाही मी तुला सांगतो काय झालं, लॉन मध्ये ना खूप मच्छर आहे, तेच चावले असतील काही काय." त्या म्हणतात "तू खरं सांग नाहीतर मी नंदिनीला फोन करेल." आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो आता आपण बघू की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि प्रेक्षकांनो इकडे आता हे दोघं कॉफी पित असतात. तेवढ्यात काव्या म्हणते की IASच्या परीक्षेचं सेंटर डिक्लेअर झालं, याल ना मला सोडवायला. काव्या म्हणते की "सगळं सांगायचंय तुम्हाला, हा प्रवास त्यासाठी खूप चांगला ठरेल फार, याल ना मला सोडवायला." आणि इकडे बघा आता हे दोघं जण कन्यादानासाठी बसलेले असतात ना. ती म्हणते की जीवानंदिनी सारखं आमचंही नातं छान बहरेल. आणि नवरा बायकोच्या नातात जीवा म्हणतो की 2 जोडी असतात, एक प्रेम आणि एक गैरसमज.